पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पाय प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला रियांश इंटरप्राइजेस देवलीकर इंटरप्राइजेस संघ आणि त्यांच्या विरोधात जर पाहिला तर गणराज इंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट संघ पाहायला मिळतोय। प्रणय मुकादम आणि अरविंद भाई यांचा संघ मैदानावरती खेळतोय। टॉस जिंकला होता रियांश इंटरप्राइजेस देवलीकर इंटरप्राइजेस संकेत देवलीकर यतेश वैती यांच्या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे। 4 षटकांचा सामना आहे। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती भुऱ्या हा गोलंदाज पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल राऊंड विकेट व पहिलाच बॉल वाचण्याचा प्रयत्न केलाय। ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। वाईड यॉर्कर चांगला चेंडू पाहायला मिळतोय। आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय भांताजी मुकादम साहेबांचं आगमन झालेलं आहे। एक जबरदस्त व्यक्तिमत्व सामाजिक कार्यामध्ये जर पाहिला तर खूप चांगला ठसा उमटविला आहे या व्यक्तिमत्वाने आणि खूप चांगलं सामाजिक कार्य भांताजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं। त्यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहताय ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्यांचं देखील हार्दिक स्वागत। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा यावेळेस खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला चेंडू उडवला संकेत आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांसाठी प्रणय यांच्या बॅटमधून आलाय चौकार। त्या ठिकाणी जर पाहिलं तर संकेत पोहोचले नव्हते आणि 4 धावा। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑनला मोठा फटका संकेत आहे त्या ठिकाणी परंतु बॉल थांबणार नाही। बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक मोठा फटका प्रणय मुकादमच्या बॅटमधून या मॅच मध्ये। प्रणयच्या बॅटमधून षटकार आलाय जबरदस्त। तो बॅटिंग करतोय। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती। भुऱ्या या गोलंदाजावरती आक्रमण केलंय प्रणयने। जबरदस्त बॅटिंग तो करतोय अगदी रंगात आलाय। त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ लागलेत। गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। कव्हर क्षेत्रामध्ये इनसाइड आउटचा फटका। कव्हर क्षेत्र खाली आहे। फिल्डर वेगाने धावतायत परंतु बॉल थांबेल का नाही। बॉल नाही थांबणार। बॉल सीमारेषा ओलांडतोय प्रणय यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला। फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी जर पाहिलं तर प्रणय अक्षरशः बरसले त्या षटकामध्ये। भुऱ्यासारख्या चांगल्या गोलंदाजावरती त्याने आक्रमण केलंय आणि धावांची लयलूट केली आहे या षटकामध्ये। आतापर्यंत धावफलकावरती बनल्या 14। आणखीन या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 1100 रुपयाचं पारितोषिक अरविंद भाई आणि लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल अरविंद भाई यांच्या माध्यमातून। दुर्गामाता इंटरप्राइजेस जर पाहिलं तर एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय गणराज इंटरप्राइजेस संघ पाहायला मिळतोय। यावेळेस मोठा फटका प्रणय मुकादम वा 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 आणखीन एक दर्जेदार षटकार प्रणयच्या बॅटमधून। जबरदस्त कामगिरी करतात प्रणय मुकादम या मॅच मध्ये। षटकार चौकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। नाव आहे प्रणय मुकादम। काम षटकार चौकार मारणं अगदी तेच करतात या मॅच मध्ये। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावा धावफलकावरती। काय जबरदस्त बॅटिंग करतोय प्रणय मुकादम आणि त्याला सदानंद मुकादम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय। खरं तर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रणय मुकादमची बॅट धावांची भाषा बोलते। कालच्या दिवसामध्ये देखील त्याच्या बॅटमधून 40 पेक्षा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। आज देखील तो बरसलाय। संघाचा संघ मालक आहे आणि काय जबाबदारीनं तो कार्य मैदानावरती करतोय। संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। ज्या भुऱ्याने मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती त्याच गोलंदाजावरती आक्रमण केलंय। म्हणजेच काय पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावरती 20 धावा जोडल्यात फलंदाज प्रणयने। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती भुऱ्या राईट आर्म राऊंड विकेट स्ट्रायकिंग एंडला प्रणय मुकादम
यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळते, थोडीशी लेंथ मागे खेचली, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि ज्या उंचीसाठी प्रणय खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. इथे चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना गणराज एंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट या संघाने धावफलकावरती जर पाहिलं तर बनवलेल्या आहेत त्या तब्बल 20 धावा. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे आतापर्यंत प्रणय यांच्या माध्यमातून. खरं तर पहिल्या षटकामध्ये षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये षटकार आणि चौकारांचा वर्षाव पाहायला मिळाला. जणू काही या फलंदाज जर पाहिलं ना तर षटकार चौकारच मारतोय की काय असंच दृश्य पाहायला मिळालं आणि तेच कार्य या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये केल्या. आणि इथून जर पाहिलं तर प्रणय मुकादम यांच्यासाठी जर पाहिलं तर सदानंद मुकादम साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग प्रणयने केलेले आहे आतापर्यंत या मॅचमध्ये. परंतु इथून जर पाहिलं ना तर रियांश इंटरप्राइजेस देवलीकर इंटरप्राइजेस या संघाला कमबॅक करावा लागेल, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. प्रणयनं आतापर्यंत जर पाहिलं तर या मॅचमध्ये 6 चेंडूचा सामना केलाय, 20 धावांवरती खेळतोय. त्याच्या सोबतीला केशव हिलीम कालच्या दिवसामध्ये अष्टपैलू कामगिरी केली, त्याला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. तो फलंदाज देखील सलामीला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथून जर पाहिलं ना तर विवेक यांना या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. कारण पहिल्या षटकामध्ये वर्चस्व गाजवलंय. दोन्ही फलंदाजांची देहबोली आणि आविर्भाव सांगून जातो की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा घेतल्यात, दबाव टाकलाय आणि इथून जर पाहिलं तर सातत्याने शतरक्षणामध्ये व्यूहरचना करत असताना सातत्याने बदल पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा. 4 षटकाचा सामना आपण खेळवतोय वेळे अभावी, त्यामुळे वेळेचं नियोजन करा, वेळेवरती खेळा. कारण पहिला षटक संपल्यानंतर आतापर्यंत 1 मिनिट झालेलं आहे, आपण षटकाला सुरुवात केलेली नाही आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विवेक देवलीकर मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे, परंतु याही मॅचमध्ये विवेक यांना चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला केशव हिलीम, त्याच्याही बॅटमधून धावा या स्पर्धेमध्ये आलेत. तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज रंगात आणि गोलंदाज देखील जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला संकेत आहे, परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. केशव यांच्या बॅटमधून अस्मानी सुलतानी टोला आलाय षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. परिस्थितीची जाणीव असली ना की आकाशाला देखील गवसणी घालता येते आणि आकाशाला गवसणी घालणारा षटकार या मॅचमध्ये फलंदाज केशवच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26. 26 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या डावामध्ये 26 धावा बनल्या आहेत. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील पुढे आले खेळण्यासाठी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. विवेक यांच्या माध्यमातून कमबॅक करणारा चेंडू राहिलाय, परंतु आणखीन इथे चेंडू डॉट टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागेल, दबाव टाकावा लागेल, कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 26 धावा बनल्या. चांगल्या स्थितीमध्ये या मॅचमध्ये गणराज एंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट संघ, प्रणयजी मुकादम आणि अर्थातच अरविंद भाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विवेक, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओसवीचीचा फटका खोला टाकलाय. वाह, महत्वाची विकेट. चुकीचं शॉट सिलेक्शन केशव यांच्या माध्यमातून आणि महत्वाची विकेट. जोडी फोडली आहे, कोंडी फोडली आहे, फलंदाजाला बाद केलंय. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. खऱ्या अर्थाने जर पाहिला तर स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केशवने केलाय आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात तो बाद झाला. विवेकचं कौतुक करावं लागेल. काय पिन पॉईंट यॉर्कर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि पार्टनरशिप ब्रेक केली आहे असंच म्हणावं लागेल. पहिल्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. प्रणय मुकादम आणि फलंदाज केशव या 2 फलंदाजांमध्ये जबरदस्त बॅटिंग केली, परंतु केशव इथे बाद झालाय. नवीन फलंदाज यज्ञेश मुकादम मैदानावरती दाखल झालाय. 2 बंधूंची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला यज्ञेश मुकादम आणि त्याच्या सोबतीला प्रणय देखील मैदानावरती आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती विवेक देवलीकर पुन्हा एकदा
या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा त्याने खर्च केल्यात. कमबॅक करण्याचा तो देखील प्रयत्न करतोय. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका आल्या फलंदाज यज्ञेशाच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु तो फटका फसला. भुरे आहे मिड विकेट रिजन मध्ये, मिस्टेक करणार नाही, त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज बाद, सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. गणराज एंटरप्राइजेस या टीमला बसतोय फलंदाज बाद. परंतु तदनंतर काय गोलंदाजी केली आहे विवेकनं, जबरदस्त गोलंदाजी केली आहे. सलग 2 फलंदाजांना बाद केल्या. सुरुवातीला जर पाहिलं तर केशवला बाद केलं, यज्ञेश मुकादमला देखील फसवलं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याला इन्व्हाइट केलं आणि मोठा फटका खेळत असतानाही ते फलंदाज यज्ञेश अडचणीमध्ये सापडलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये विवेकने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. लाजवाब कामगिरी. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, भरपूर मोठा अनुभव विवेक यांच्याकडे आहे आणि तो अनुभव या मॅच मध्ये विवेक दाखवतोय. त्याला ठाऊक आहे हा सामना भरपूर महत्वाचा आहे, संघाच्या हितासाठी हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच मार्गक्रमण करत असताना विवेक या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 27 धावा. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर बांधाचे मुकादम साहेबांना तुम्ही पाहताय, बालारामची वैती, तदनंतर हरेश्वरची वैती, तदनंतर जनार्दन रायकर यांना देखील तुम्ही पाहताय. या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये देखील मान्यवरांची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी या पाये प्रीमियर लीगला लाभली आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यशस्वी क्रीडा स्पर्धा निखळ आनंद आणि निखळ मनोरंजन देणारी ठरली आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळते विवेक यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानावरती गणेश दाखल झाला आणि गणेश यांचा जर पाहायला विचार केला तर तो खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चांगला चेंडू टाकला गेलाय त्याच्या विरोधात. चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त कमबॅक कसं करावं ना याचं उत्तम उदाहरण आज विवेकने दाखवलंय या मॅच मध्ये. लाजवाब कमबॅक राहिला. पहिल्या चेंडूवरती षटकार, परंतु तदनंतर काय गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, इथे चेंडू आलाय डॉट. वा विवेक वा, जबरदस्त कामगिरी. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा विवेकने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये गणराज एंटरप्राइजेस, दुर्गामाता ट्रान्सपोर्ट, प्रणय मुकादम, अरविंद भाय यांच्या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया या स्पर्धेचा टायटल सॉन्ग. धन्यवाद. उडवून झोप आयोजन केलंय अलगे, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. नावात नाही रे गावात दमाई पाहे प्रीमियर लीग. 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 षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती संकेत देवलीकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 27 धावा बनवल्यात.
या मॅचमध्ये गणराज इंटरप्राइजेस आणि दुर्गामाता ट्रान्सपोर्ट या संघाने गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती संकेत देवलीकर, पहिलाच बॉल या षटकातील. ओ यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु यष्टीरक्षक पोहोचतील का, प्रयत्न जरूर झालाय परंतु एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रणयने केलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा. विकेट हॅट्रिक या मॅचमध्ये संकेत देवलीकर या गोलंदाजाने घेतली. तर आदरणीय सन्माननीय सदानंद मुकादम साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रणय या फलंदाजाने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. तर सदानंद मुकादम साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल प्रणयसाठी देखील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोन्ही संघांना पारितोषिकं लावली जातात या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे आणि हा सामना जिंकणं गरजेचं आहे. प्रणयनं सुरुवात चांगली केलेली आहे, जबाबदारीने तो खेळतोय, संघाचा संघ मालक आहे आणि जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये प्रणयने आतापर्यंत केली आहे. संकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु दिशाहीन चेंडू आहे, ऑप्समच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. पंच परशुराम पाटील सर आमच्याकडे वळतायत, दर्शवतायत की चेंडू आहे वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 धावा धावफलकावरती. या मॅचमध्ये षटक क्रमांक आतापर्यंत जर पाहिलं तर 3रं सुरू आहे आणि 30 धावा धावफलकावरती बनल्यात. संकेत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मिड विकेट रिजनला काऊ कॉर्नर पेसला बुऱ्या आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केली आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रणय आणि गणेश या 2 फलंदाजामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 धावा या मॅचमध्ये. 32 धावा आतापर्यंत केल्या तर पणे जबरदस्त कामगिरी करतोय, सलामीला आला. सुरुवातीला जर पाहिलं तर षटकार चौकार तदनंतर डबल सातत्याने घेतल्यात. जबरदस्त बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट, इथे तो संयम दाखवतोय कारण या षटकामध्ये संकेत चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याच्या विरोधात त्यांनी संयम दाखवलाय. ओ यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, प्रणय मुकादम आर्चरच्या मध्ये राहिलेत, ठोकलाय आणखीन एक दर्जेदार षटकार. आहे शान नायरा स्पोर्ट मयंक 11 आहे शान नायरा स्पोर्ट मयंक 11. थँक्यू. काय जबरदस्त मुकादम नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक अस्मानी सुलतानी टोला आलाय षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 38 धावा या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु हा चेंडू देखील जर पाहिलं तर चांगला पाहायला मिळाला, खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. प्रणय स्वतःवरती निराश आहे. खऱ्या अर्थाने या चेंडूवरती स्ट्रोक त्याने अटेम्प्ट केलेला नाही आहे. स्वतःवरती कंट्रोल दाखवलं, थांबला परंतु चेंडू चांगला होता. चेंडू आले डॉट. ही कला आहे खऱ्या अर्थानं संकेत देवळीकर या गोलंदाजाची. व्हेरिएशन आणि व्हरायटी त्याच्या गोलंदाजीमध्ये सातत्यानं आपण पाहिली आहे आणि तीच व्हेरिएशन आणि ती व्हरायटी मागील चेंडूवरती संकेतनं दाखवली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, क्विकर वन, वेगात टाकलाय हा चेंडू, खोलात टाकला होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला टर्न केलाय, एक धाव मिळेल, सेकंडचा कॉल केलाय, यशस्वी होईल का, हो झालेत यशस्वी. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 धावा धावफलकावरती. बत्तीस धावांवरती खेळतोय प्रणय मुकादम. काय जबरदस्त बॅटिंग, पाये प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत प्रणयच्या बॅटमधून भरपूर साऱ्या धावा आलेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅच मध्ये अक्षरशः तो बरसलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओ कमी गतीने चेंडू टाकलाय, शरीराचा वेध घेतलाय परंतु धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, ओ झालाय प्रयत्न आणि ते 1 धाव कंप्लीट केली जाईल. लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळाली. लेगबाईच्या स्वरूपात ही धाव संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये गणराज इंटरप्राइजेस, दुर्गामाता ट्रान्सपोर्ट, प्रणय मुकादम, अरविंद भाई यांच्या संघाने धावफलकावरती धावा बनवल्या. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. प्रणय मुकादम या फलंदाजाने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना, तर संदेश मुकादम आणि प्रसाद खारकंडी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल.
आजच्या दिवसामध्ये भरघोस कॅश प्राईज लावले जातात या स्पर्धेच्या माध्यमातून. माध्यम आहे पाय प्रीमियर लीग पर्व दुसरं, नावातच सर्व. खऱ्या अर्थाने देवेश ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उमेशजी मुकादम संस्थापक अध्यक्ष आहेत देवेश ग्रुपचे आणि जबरदस्त मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली आहे. तन मन धन अर्पण केलेलं आहे. खरं तर घरच्यापेक्षा जास्त वेळ मैदानाला खर्च केलाय आणि ही लाजवाब स्पर्धा आपल्यासमोर साकारताना पाहायला मिळते. कारण कालच्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. 41 धावा बनल्या 3 षटकामध्ये आणि शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे. गाडी 6व्याच गेअरवरती आहे. या मॅचमध्ये ब्रेक लावला जाईल का? धावसंख्येला बेड्या ठोकल्या जातील का? हँड ब्रेक खेचणं गरजेचं आहे, कारण जी गाडी सुसाट सुटली आहे ना तिची वाट अडवली जाईल का? लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसांना देखील असतात विरोधक. या मॅचमध्ये धावा रोखण्यासाठी चांगला गोलंदाज शोधणं गरजेचं असेल. कोण आहे तो गोलंदाज? कारण या मॅचची निर्णायक शेवटची अंतिम स्लॉगवर प्रगतीपथावरती आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती हरेश देवलीकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 41 धावा बनल्यात आणि इथून धावा रोखाव्या लागतील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर विस्फोटक आणि विध्वंसकपणे फलंदाजी करण्यासाठी प्रणय मुकादम जाणला जातो. मागील काही वर्षामध्ये त्याची बॅट शांत होती, परंतु या पाये प्रीमियर लीगमध्ये तो आक्रमक झाला आणि खऱ्या अर्थानं प्रणय मुकादम याची फलंदाजी निखरताना आपण पाहिली आहे या स्पर्धेमध्ये. खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील बॅकफुटला आले होते. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी वेगाने धावले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रणय पूर्ण करतील का? ओर झाली आहे दुसरी धाव कंप्लीट. संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 या आकड्यावरती. 43 धावा धाव फलकावरती. काय जबरदस्त सामना पाहायला मिळते दोन्ही संघांसाठी. या सामना भरपूर महत्वाचा आहे या मॅचमध्ये. खरं तर एका टीमला धावा बनवायच्या आहेत तर एका टीमला धावा या मॅचमध्ये रोखाव्या लागतील. बॅटिंग करत असताना बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी संघ करतोय प्रणय मुकादमचा आणि आतापर्यंत यशस्वी देखील हा संघ झालाय. 50 पेक्षा जास्त धावा धाव फलकावरती बनल्या ना तर तिथून देखील दबाव आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हरेश देवलीकर, राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. हो, खोलात टाकला होता, डिग आउट केलाय लॉग ऑफ रिझन मध्ये. दिनेश धुमाल त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय. प्रणय निघाले दुसरी धाव घेण्यासाठी. दुसरी धाव देखील पूर्ण. वा, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 45 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना विराज 11 विरुद्ध दुर्गामाता एंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी, कारण विराज 11 आणि दुर्गामाता एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती हरेश देवलीकर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे आले खेळण्यासाठी मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु फिल्डर त्या ठिकाणी दिनेश धुमाळ डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. महत्वाची झेल, ज्या विकेटची आवश्यकता होती तीच विकेट मिळाली आहे. फलंदाज प्रणयला बाद केलाय, परंतु बाद होण्यापूर्वी काय झंझावती खेळी प्रणय मुकादम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जर प्रणय मुकादम यांची बॅटिंग आवडली असेल ना तर खेळाडू कक्षामधून प्रणय मुकादम साठी टाळ्या झाल्याच पाहिजे. वा, जबरदस्त बॅटिंग केली. टीम आहे हो लई कडक, गंगाराज एंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. नावात नाही रे गावात दम आहे पाये प्रीमियर लीग. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 45 धावा. प्रणयने 36 धावा या मॅच मध्ये बनवल्या. नवीन फलंदाज मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दीक्षित हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार हो. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केलेत. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. लॉंग ऑन रिजनला फिल्डिंग चांगली आणि इथे सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? हो, 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 47 धावा या मॅच मध्ये. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 सुरू आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय, आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 47 धावा धावफलकावरती बनल्यात. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हरेश देवलीकर हो. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी संकेत. फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 49 धावा. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या उभारली आहे. गणराज एंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट या संघाने या सामन्यामध्ये
आतापर्यंत 49 धावा जोडल्यात. शेवटचा चेंडू बाकी आहे. हरीश देवलीकरचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये अवघ्या 8च धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी केली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रणयला देखील बाद केलाय. चांगलं षटक राहिलंय हरीश देवलीकर या गोलंदाजाचं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हो खेळण्याचा प्रयत्न तितक्याचा प्रॉमिसिंग फटका नाही आहे. कव्हर क्षेत्रामध्ये दिनेश धुमाल त्या ठिकाणी धावत आहेत, परंतु चेंडूला स्टॉप केलाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा देखील प्रयत्न होईल का आणि ते फलंदाज बाद होतोय. म्हणजेच काय या चेंडूवरती 2 धावा. धावफलकावरती धावा एकंदरीत 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे. रियांश एंटरप्राइजेस आणि देवलीकर एंटरप्राइजेस येथे शिवायती संकेत देवलीकर यांच्या संघासमोर या मॅचमध्ये 52 धावांचं टार्गेट. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. आदरणीय सन्माननीय भांदाजी मुकादम साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये. भांदाजी मुकादम साहेब आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पाय प्रीमियर लीग आणि या लीगमधील आणखीन एक महत्त्वाचा सामना दुर्गामाता एंटरप्राइजेस आणि विराज 11 या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय भांदाजी मुकादम साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व भांदाजी मुकादम साहेब. सामाजिक कार्यामध्ये जर पाहिलं तर खूप चांगले योगदान राहिलं आहे असे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला देवेश ग्रुप आणि एका बाजूला PPL असं नाणं आहे. या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय. देवेश ग्रुप असं कॉल केलेला आहे आणि आलेला आहे PPL म्हणजे टॉस जिंकलेला आहे दुर्गामाता एंटरप्राइजेस. मी भांदाजी मुकादम साहेबांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या पाय प्रीमियर लीगमध्ये. जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. तर मुकेश अभिनंदन, टॉस जिंकले. महत्त्वाचा सामना. सुरुवातीचे दोन्ही सामने तुमच्या संघाने जिंकलेत. हा सामना देखील महत्त्वाचा आहे. खरं तर क्वालिफाय राऊंडमध्ये तुम्हाला टॉप 4 मध्ये जायचं असेल तर हा सामना जिंकायचा आहे. त्यामुळे जर पाहिलं तर टॉस जिंकलाय. निर्णय काय? निर्णय बॅटिंग. खरं तर बॅटिंग देखील चांगली राहिली आहे. गोलंदाजीमध्ये देखील तुम्ही मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. समोर संघ जर पाहिला तर विराज 11 संघ आहे. दोन्ही सामने जिंकलेत. एक मोठा संघ आहे आणि या संघाच्या विरोधात खेळत असताना माइंडसेट काय असेल? किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. खरं तर स्पर्धा जशी जशी पुढे जाते तशी जशी रंगत पाहायला मिळते. मागील मॅचमध्ये देखील रंगत पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या डावामध्ये प्रणयच्या बॅटमधून धावा आलेत. जे फलंदाज फॉर्मात नव्हते ना ते फलंदाज फॉर्मात आलेत. तुमच्या संघामध्ये असे कोणते फलंदाज आहेत की ते फॉर्मात आले पाहिजे या मॅचमध्ये? उत्कर्ष मुकादम यांच्यावर. खरं तर उत्कर्ष मुकादम मी देखील त्याच्यासोबत चर्चा केली होती. त्याच्या बॅटमधून धावा येत नाही आहे आणि तो फॉर्मात येणं फार गरजेचं आहे तुमच्या संघासाठी. तुला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. कुणाला या ठिकाणी आहे, कुणाला इथे जर पाहिलं तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. समोरून टीमनं फिल्डिंग करायची आहे, समोर टीमने बॅटिंग केली आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथे धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु इथून जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये पप्प्या आणि प्रेम वगळता इतर गोलंदाजांना फारशी कामगिरी करता आलेली नाही आहे. आता आम्ही एक नवीन गोलंदाज करणार आहे. कसं वाटतं पाय प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना? कसा अनुभव राहिला तुझा एकंदरीत? आयोजन बियोजन हा खूप छान झालेला आहे. तर भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी दुर्गामाता एंटरप्राइजेस या संघाने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि विराज 11 या टीमला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी असेल संदीपजी गावण सर. धन्यवाद.
खास दुर्गा माता इंटरप्राइजेस BPL देवेश 11 यांची खेळी ही असते खास रियांश इंटरप्राइजेस यांची पाहू जरा झलक देवलीकर इंटरप्राइजेस यांची पाहू जरा झलक नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग ए नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग थँक्यू सो मच DJ. एकविरा साऊंड सिस्टम खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वादन करताना प्रदीप माळी यांचं मी कौतुक करेन. खूप चांगलं या ठिकाणी जो आवाज आमचा येतोय त्यांचं संपूर्ण श्रेय जातोय एकविरा साऊंड सिस्टम कोलिवली, प्रदीप माळी आणि प्रणित माळी यांना. मॅचकडे होऊया. टार्गेट सेट केलं आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये 51 धावा बनवलेत आणि 52 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये पूर्ण करावे लागेल. रियांश एम देवळीकर या टीमला, रियांश एम देवळीकर इंटरप्राइजेस टीमचे 2 बॅटर उतरलेत, विवेक देवळीकर आणि सोबतच संकेत देवळीकर. पहिलं षटक केशव याचं. गेम इज ऑन. मॅचला होतं सुरुवात. पहिलाच बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. केशव लेफ्ट आर्मचा मारा, ब्लाइंड स्ट्रोक. हाईट इज अ फॅक्टर. उंची जास्त होती पडल्यानंतर या चेंडूची त्यामुळेच इथे पंचांचा योग्य तो निर्णय आलाय. खऱ्या अर्थाने प्रेशर टाकण्याचा प्रयास होता फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. खूप चांगला चेंडू. पहिलाच बॉल एक चांगला चेंडू टाकलाय. आत्मविश्वास याच्याने वाढू शकतोय. जरूर एक चांगल्या चेंडूनं मैदानाच्या आतमध्ये केशवच्या मार्फत सुरुवात होताना आपल्याला पाहायला मी अपील करण्याची एक जी शैली होती ती आगीवेगळी पाहायला मिळाली. गोलंदाज ट्रॅकवर केशव पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस पहिल्या चेंडूवर ब्लाइंड होतं पण आता मात्र डोळे उघडले गेले आणि चेंडूला पाठवलं गेलं बाउंड्राईच्या पलीकडे. षटकार 6. बॅटिंग केली होती. 29 धाबा मागच्या मॅचमध्ये जे विवेक देवळीकर यांचे सुपुत्र आहेत आणि आज पिताश्री सुद्धा चांगलं काम करत आहेत. जसं निखिलने म्हटलं होतं की माझ्या पप्पामुळे आणि उमेश काकामुळे मी आज क्रिकेट विश्वामध्ये चांगलं पाय माझ्या रोवतोय, चांगलं प्रदर्शन करतोय. आता 6 धावांचे अकाउंट ओपन केलं. 52 धावसंख्येचा टार्गेट पूर्ण करताना विवेक देवळीकर बडा पॅक बडा धमाका करत असताना दिसतोय. फुल टॉस बॉल ऑन साईडला काव कॉर्नर रिजन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही धाव मिळतील 4. PPL चौकार. ध्रुवित इंटरप्राइजेस हे तुम्ही बघू शकतायत आदरणीय सन्माननीय दुर्योधन वाघ, रवींद्र गोवारी आणि त्यांच्या समेतच त्यांच्या समेत आणखीन मित्रपरिवार दाखल झालं. त्यांच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. नक्कीच एक चांगला संदेश आपण इथून मात्र पाहिला. मी पोहोचवीन तुमच्यापर्यंत. स्ट्रोकी तितकाच चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चेंडू चाललाय बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये. आय थिंक तिथे 1 मिनिट थांबवतोय. आय थिंक बट्टा मात्रे आहेत. भरत मात्रे या ठिकाणी दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारे क्रिकेटचे भक्त भरत मात्रे हे सुद्धा त्यांच्या समेत पाहायला मिळत आहेत. दुर्योधनचे वाघ, रवींद्र गोवारी आणि बट्टा मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. चौकार आलाय आणि चौकारांनी सुद्धा त्यांचं स्वागत झालंय. चौकाराच्या मदतीनं धावपळक वाढतोय. धावा लागल्या जातात ते 14 धावा. पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी वार केलाय. इरादे केलेत स्पष्ट आणि स्पष्ट इराद्यानेच चेंडूला केलं जातं नष्ट. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज केशव चांगला प्रकाश झोतात आलेला खेळाडू आहे या PPL पर्व 2 मध्ये. हा खेळाडू 1 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. अष्टपैलू कामगिरी त्याची पाहायला मिळाली होती. आता गोलंदाजी चांगली होईल काय? विवेक डेंजरस बॅटर. चांगला बॉल गुड डिलिव्हरी. याचबरोबर हा चेंडू निर्धाव गेलाय. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 14.
वाटचाल तर अगदी योग्य आहे. नक्कीच थोडंसं बाहेर निघून खेळायचा प्रयत्न होता, पण चेंडू लेग स्टिकच्या वरतून कधी डिलिव्हर झाला हे फलंदाजाला इथे मात्र कळलं नाहीये. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. लास्ट वन अंतिम एक चेंडूचा खेळ बाकी असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला. कदाचित पायचीतच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता आणि धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. परशुराम सर बॅटनं ही धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली, कारण इथून पाहणं आणि तिथून पाहण्यामध्ये थोडंसं फरक आहे. इथून असं वाटलं की शरीराचा वेध कदाचित घेतला गेला असावा. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि षटक संपलंय संदीप सर क्रमांक 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 आहे, म्हणजे एक चांगली सुरुवात. कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्येने जर का दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय तर एक चांगल्या धावसंख्येचे शुभ संकेत देत आहेत. चर्चा आपण करणार आहोत. एक संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. एक वेळ साऊंड सिस्टम आणि स्मिती लेवन आज ठरले तो सरस. पाये गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे. पाये गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे. नावात नाही रे गावात दम आहे पाये प्रीमियर लीग. ए नावात नाही रे. पाये प्रीमियर लीगची चर्चा 3 ते 4 महिन्यापासून सुरू होती आणि अर्थातच हे टायटल सॉन्ग आहे या पाये प्रीमियर लीगचं. नुकतंच आपण वक्तव्य केलं की पहिले षटक संपल्यानंतर धावफलकावर धावा 15 लागलेत. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता इक्वेशन सिच्युएशन काय आहे ती चर्चा आपण करूया. 37 धावा पाहिजेत, 18 मध्ये पाहिजे 37. आदिती कक्षामध्ये दुर्योधनजी वाघ, भरतजी म्हात्रे, त्याच्यानंतर रवींद्र गोपारी या सर्वांचंच आगमन झालं. याआधी कालच्या दिवसामध्ये शिवाजी भुरे यांचा मित्रपरिवार, विद्याधर हरवटे, चंद्रकांत पडवले आणि चंद्रजी घोषे या व्यतिरिक्त अनेक मित्रपरिवार इथे दाखल झाले होते. कारण शिवाजी भुरे हे एक असं नाव आहे, मॅनेजमेंटची सूत्र हाताळत आहेत. जसा मी कालपासून उल्लेख केला, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात आदिवासी क्रिकेट असोसिएशन स्थापन करण्यामागे सर्वात मोठं पाठबळ कुठल्या व्यक्तीचं असेल तर ती व्यक्ती म्हणजे शिवाजी भुरे, श्री विजय एकनाथ भुरे उर्फ शिवाजी भुरे यांची तारीफ करावी तितकीच कमी. वळी आपण मॅचकडे. वेळेचं बंधन आहे. पहिल्या षटकाकरता वेळ खर्च झाला आहे 4.5 मिनिटांचा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. यज्ञेश गोलंदाजी करण्याकरता आलाय. यज्ञेश गोलंदाजी करेल चांगली की फलंदाज त्या ठिकाणी चांगला खरपूस समाचार घेईल. शॉर्ट बॉल होता, चेंडू हवेत आहे. जेल होण्याची दाट शक्यता. सहज सोपा जेल सोडलाय, जीवनदान दिलंय विवेक देवळीकर या खेळाडूला. हा या ठिकाणी जेल टिपणं फार महत्वाचं होतं. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या धावफलकावर ते 16 धावा. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आणि त्याच्यानंतर विवेक सारख्या खेळाडूचा झेल मैदानाच्या आतमध्ये उडाला होता, तो कॅरी करणं खूप सारं गरजेचं होतं. आणि आता मात्र विवेक, कारण या टेनिस क्रिकेटचा पण विचार केला तर झेल सोडल्यानंतर जे जीवनदान मिळतं तेव्हा एक वेगळा इतिहास फलंदाज सातत्याने रचत आला. आणि माझा झेल सोडला तरी का, याचं उत्तर आता मात्र विवेकला द्यावं लागेल. पण स्ट्राईकला सध्या तरी आपल्याला एक धाव घेतल्यामुळे संकेत पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपल्या या मॅचमधील खेळताना पाहायला मिळेल. कशी सुरुवात इथून मात्र संकेत करताना पाहायला मिळेल हे जरूर पाहण्यासारखं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज यज्ञेश इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पहा फटका. आता मात्र फसला होता, चुकी होणार नाहीये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. यस, बॅटर आऊट परतावा लागेल इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. आणि मैदानाच्या चहूबाजूने खरं तर पायेगावाच्या जत्रेमध्ये घेतलेले भोंगे असायला पाहिजे होते, पण शिट्या वाजायला लागल्यात. क्या बात आहे. हा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं बदल, फलंदाज बाद. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. थँक्यू. खरं तर काल प्रवास करत असताना प्रणित यांनी माहिती पोचवली होती की पाये गावाची एक जत्रा सुद्धा असते, त्यावेळी शिट्या घेतल्या असाव्या. आता मात्र भोपू घेऊयात आणि पुढच्या पाये प्रीमियर लीगला आपण ते भोपू घेऊन पोचूयात. आणि असं सुद्धा म्हणता येईल वसई विरार शहर महानगरपालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता आले आणि त्या शिट्या सुद्धा इथे आलेत. होय, नितीन मस्तान सांगतात की तेच शिट्ट्या या ठिकाणी आहेत. वही आपण मॅचकडे. एक चांगला बॉल टाकला जातो यज्ञेश याच्याकडून.
3 बॉलच्या समाप्ती, 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा, एक गडी बाद 16 धाबा. लढावा लागेल बॅटरला, लढावा लागेल बॉलरला. नक्कीच अटॅकिंग बॅटिंग करणं खूप सारं गरजेचं आहे, कारण एकंदरीत आपण बघितलं तर 52 धावसंख्येचं वन मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पार करायचं आहे. सुरुवात खूप सारी चांगली केली गेली होती. दुसऱ्या षटकामध्ये ती रोखण्यामध्ये यश पहा, कुठेतरी मात्र फलंदाजाच्या मनामध्ये आणि कानामध्ये गुंगारा देऊन हा चेंडू इथून मात्र जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धाव फेकी. हा अनुभव नेमका कुठून मिळाला तर तो सातत्याने अनेक क्रिकेटच्या स्पर्धा खेळत असतो आणि त्यामुळेच त्याचा आत्मविश्वास वाढलाय. खेळाडूला ओळखलं जातोय, त्याची कमजोरी काय आहे हे ओळखूनच चेंडू तिथे रिलीज केले जातात, सोडले जात आहेत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 16 धावा. आता मात्र टायमिंग प्रॉपर झालंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 16. विकेट बदन फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे अर्थातच पुण्याला परत जावं लागलं तंबूच्या आशेला. खरं तर खूप सारी किशोरजी भगत साहेब येथे उपस्थित होतात. या गावचे लाडके जावाई आहेत. वेलकम सुस्वागतम किशोरजी भगत साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश दाखल होत आहेत. दिनेश यांचा लूक यांचं जर का आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं गोलंदाजच्या मनामध्ये धडकी भरवतील या पद्धतीनं लूक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल यज्ञेश षटकातील अंतिम चेंडू घेऊन. दिनेश करिता पहिला चेंडू होता वैयक्तिक स्वरूपातला. इथे मात्र षटक संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ते म्हणजे 16 या अंकावर. विजयाकरिता चेंडू शेष असतील ते म्हणजे 12 आणि आवश्यकता असेल 36 धावसंख्येची. बघूयात 12 चेंडू 36 धावा पार होतील का. तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे एकविराच्या दिशेने जाऊयात. आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, प्रेक्षक म्हणजेच आमच्या टुर्नामेंटचे रक्षक, कारण प्रेक्षकांची संख्या जर जास्त असली ना तर मग त्या स्पर्धेची चर्चासुद्धा खूप जास्त होत आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 36 धावांची गरज आहे. म्हणजेच 18च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागेल या 2 षटकांमध्ये प्रत्युत्तर देणाऱ्या या टीमला. यज्ञेश याचा प्रभावी मारा, तिखट मारा, स्पायसी मारा आपल्याला पाहायला मिळाला. एका षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केले आणि 2 विकेट्स मिळवलेत. मॅचमध्ये पलटवार करताना दिसला यज्ञेश नावाचा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या 15 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय मिस्टर वसंत. एक्सपिरियन्स अनुभवी गोलंदाज आहे. पहिलाच बॉलवर विकेट जाण्याची दाट शक्यता. ओ वसंतने झेल सोडलाय आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. खरं तर कॉलिंग सुद्धा नव्हतं. बॅटरला जसे कॉलिंगची गरज आहे तसे फिल्डरला सुद्धा कॉलिंगची गरज आहे. यस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी या ठिकाणी वापरल्या पाहिजे. तिन्ही शब्दांचा वापर झाला पाहिजे. क्रिकेटची ही जी काही सूत्र आहेत ते सूत्र तुम्हाला अर्थातच प्रत्यक्षात अंमलात आणायला पाहिजेत. धावसंख्या 2ने पुढे गेली. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 18 धाबा. अजूनही 34 धाबा पाहिजेत उरलेल्या 11 बॉलमध्ये. 1 ट्रॅक 2 गाड्या या पद्धतीचे चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. कॉलिंग नव्हतं, एकमेकांच्या आवाजाची देवाणघेवाण नव्हती आणि त्या अनुषंगानं झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. 2 धावा पळून पूर्ण होतात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस चेंडू चाललाय पायेकरांच्या भेटीला आला. इथे मात्र षटकार 6.
पुन्हा एकदा पारडं जड झालंय प्रत्युत्तर देणाऱ्या टीमचं, कारण 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये जिंकण्याकरता 28 धाब्यांची आवश्यकता. 10 मध्ये पाहिजेत 28. संघाची धावसंख्या झाली षटकाराच्या मदतीने 24. पुन्हा चर्चा होते, प्रणय पुढे गेलेत, चर्चा करतायत गोलंदाज वसंत यांच्यासोबत. याआधी जर विकेट मिळवली असती तर मग हे चित्र असं दिसलं नसतं. प्रणयने एक मॅच खेळत असताना 43 धाबा एका मॅचमध्ये बनवल्या होत्या. या मॅचमध्ये उपयुक्त अशा 36 धाबा त्याने बनवल्यात. म्हणजेच बॅटर खूप चांगले बॅटिंग करताना दिसलाय. स्विंग अँड मिस ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. वाईट 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 बॉलचा इशारा पंच परशुराम पाटील सरांचा आलाय. एका धाब्याची धावसंख्या पोहोचली 25. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये आता 27 धावेची आवश्यकता. खूप सारा बाहेर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण सध्या तरी पाहिलं तर खूप सारा बाहेर निघणारा चेंडू सिक्स आपण इथून मात्र पाहिला. खराब चेंडूची डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होऊन यावेळेस फटका फसण्याची शक्यता इथून मात्र आहे. पहा यावेळेला कॉलिंग प्रॉपर होतो, जजमेंट योग्य होतं, क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचला आणि ऐन मुमेंटला जी पकड होती चेंडूची तीही पॉवरफुल. फटका बसलाय झीलबादच्या स्वरूपात. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला आलेला फलंदाज विवेक घणाघाती बॅटिंगच्या कडून पाहायला मिळाली, तो बाद होतोय, परतावा लागेल तंबूच्या आशयाला. पाहायला मिळतोय, कारण स्थिती आता पुन्हा अशी बनली आहे. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये जिंकण्याकरता 27 धाब्यांची आवश्यकता. 9 चेंडू 27 धावा. मेहनत करावी लागेल बॅटरला. जे मेहनत सध्या गोलंदाजी करणाऱ्या टीमचे खेळाडू करतायत. म्हणतात ना की मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जी बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच तुमच्याकरता उघडते. इथे सुद्धा तुम्हाला ते दरवाजे उघडण्याकरता मेहनतीची गरज आहे. धावसंख्या धावपकावर आहे ती 25 धाबा. 9 मध्ये 27 पाहिजे. वसंतचा हा पुढचा चेंडू कसा असेल? नवीन बॅटर आला कृपेश इन टू द गॅप. चेंडू गॅप मध्ये पुढे जाईल काय? यज्ञेचं चांगलं प्रोटेक्शन, चांगलं संरक्षण आणि त्यामुळेच बॅटरला इथे 2 धावा पूर्ण करता येत आहेत की नाही शंका आशंका निर्माण झाली आहे. 2 धावा पूर्ण केल्यानंतर तिसरे धाबे करता बॅटर धावलेत. या 3 धावा होतात पळून पूर्ण. 3 धावांची भर पडल्यानंतर धावसंख्या झाली धावपळकावरती 28. जिंकण्याकरता अजूनही पाहिजेत 25. बघितलं आपण तर 28 धाबा झालेत. मॅच मध्ये रंग भरण्याचे काम केले जाते. 24 धाबांची गरज आहे. मॅच मध्ये रंग भरण्याचे काम या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात बॅटर. आता तिसऱ्या पंचानं दिले आमंत्रण. दुसरी धाव घेताना बॅटर आउट आहे की नाही हे पाहिलं जातं. धगधग वाढलंय प्रत्येक खेळाडूंची, त्यांच्या समर्थकांची, कारण जास्त प्रेशर हा खेळाडूंवर नसतो. मॅच बघण्याकरता आलेले त्यांचे सपोर्टर्स जे असतात ना त्यांच्यावर जास्त प्रेशर असतोय. तिसरे पंच विशाल पाटील या ठिकाणी येत आहेत. अतिशय चांगली रंगतदार क्रिकेटची स्पर्धा खेळाडूंच्या हितार्थ ह्या PPL पाय प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. बॅटर इज सेफ, नॉट आउट. या 3 धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता स्थिती पुन्हा जाणून घेऊया. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. आणखी आपण बघितलं तर फेकी डायरेक्ट झाली होती आणि जो गोलंदाज होता तो अपीलच्या नादामध्ये गाफील राहताना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळाला. 3 धावा देऊन बसले. धावसंख्या 31 क्षमस्व 28 करेक्शन करूयात आपण 28 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. पुनश्च एकदा वसंत चांगली पारी इथून मात्र आपल्याला एकंदरीत बघितलं तर यज्ञेश गोलंदाजी करत असू द्या किंवा फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करताना साकारताना पाहायला मिळाला होता. यावेळेस चूक होणार नाहीये. सोप्पा झेल लिहिलं या झेल इथे मात्र दिला जातोय आणि परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. शिटी वाजवायला पुनश्च एकदा मिळाली आहे संधी.
असं वाटलं की दिनेश धुमाळ करतील कमाल, परंतु कमाल काही केली नाही आपल्या टीम करता. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेस या टीमच्या फक्त आणि फक्त 28. 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉलमध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजे 24. 7 चेंडू 24 धावा. करावा लागेल, लढावं लागेल, किल्ला लढवावा लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वसंत अनुभवी गोलंदाज आहे. काही चांगलं फिटनेस अजूनही त्यांनी राखलंय. ओ स्विंग अँड मिस. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. स्लो बर्वन चेंज ऑफ पेस. आत वळणारा चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज वसंतचा. 3 षटकांकरता खर्च झालेला वेळ आहे तो 15. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता आहे 24 ची. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. आता मला असं वाटतं की तेजस जे फिल्डिंग करतात त्यांच्या खेम्यामध्ये थोडंसं सुखद वातावरण असेल, आनंद असेल त्यांच्या खेम्यात. 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्लस पॉईंट आहे. खूप सारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कारण एकंदरीत आपण बघितलं तर विवेकसारखा फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आलेला संकेत, जी सुरुवातीला आलेली जोडी होती ती तर डायरेक्टली तंबूच्या आश्रयामध्ये, पण त्याच्यानंतर आलेले बॅटर पाहिजे तशी कामगिरी करू शकले नाही आहेत आणि तेही तंबूच्या आश्रयात जाताना पाहायला मिळाले. सध्या तरी चित्र आपण बघितलं, खुशीचं वातावरण आहे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजीचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये आहे, प्लस पॉईंट घेऊन खेळतायत. आता मात्र गोलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये टीम गणराज इंटरप्राइजेस संघ. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता प्रणयला गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र आमंत्रित केले गेले. शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे इथून मात्र 24 या धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. ज्या पद्धतीने उमेश भाऊ या क्रिकेटकरिता किंवा गावाकरिता 24 तास आपली सेवा देत असतात, आपल्या या 24 तास या गावाकरिता झटत असतात, तोच आकडा आता मात्र धावफलकावर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. बॅक साईडला जाणारा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी तारांबळ उडताना पाहायला मिळाली. इक्वेशन पाहता सिंगल इतकाही काही प्रभावी ठरणार नाही आहे. एकच धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 29 विजयाकरिता 5 चेंडू आणि 23. आता पुन्हा सुनील स्ट्राईक इनकडे आलाय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 23 ची आवश्यकता आहे. करून दाखवावं लागेल. हिरो बनण्याची संधी आहे या खेळाडूला. शॉर्ट बॉल होता, चेंडूला उडवलं ऑन साइडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. मी म्हटलं ना की सिंगल प्रभावी ठरणार नाही आहे. षटकार चौकाराची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. षटकाराला धावसंख्या 35 बसेस. या वेळेला आता मात्र नशीब झुकलंय कोणाच्या बाजूने, तर फलंदाजी करणारा संघ रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेस या संघाच्या बाजूने. एक धाव मिळाली व्हाईट बॉलच्या स्वरूपात. धावसंख्या 36. इक्वेशन चेंज. 4 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. हो स्विंग अँड मिस. आता एक वळणदार चेंडू या ठिकाणी टाकलाय. आत्मविश्वास नावाचा मित्र जणू काही त्यांनी जवळ घेतलाय. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आदरणीय सन्माननीय उमेशजी गुळवी सर, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय PPL 2026 मध्ये. वळूया मॅचकडे. शेवटचे 3 बॉल शिल्लक. वेलकम, सुस्वागतम. 3 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये वासी आहे. उडवलं तर गेलंय चेंडूला. उंची खूप सारी जास्ती होती पण लांबी कमी मिळाली. फटका फसला, परतावा लागेल. इथून मात्र झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. वही आपण आता मॅचकडे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत.
आणि या 2 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत 16. 2 मध्ये पाहिजे 16 धावा. नो बॅटर इन. भीमा. भीमामध्ये जर ताकद असती तर भीमाला अगोदर पाठवायला हवं होतं. हा भीमा आलाय. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या आता पुढे जाते. धावसंख्या 37. वाईट बॉल 2 चेंडू आणि विजयाकरिता 15 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र एन्जॉयफुल क्रिकेट खेळतील असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण चित्र जे होतं ते समोर आलं. एकच जब इथून मात्र मिळाली आहे. एकेरी धावेनं धावसंख्या इथून मात्र आपल्याला 38 पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता सर आता मात्र वाचते. थोडंसं अशक्य असं आव्हान. हर्षद जे देवळीकर पारितोषिक लावत आहेत, जर दुर्गा माता इंटरपाजेस ही टीम जर पराभूत झाली तर 5,000 रुपये मिळतील त्यांच्याकडून. वळूया आपण मॅच कडे आणि ह्याच बरोबर या शेवटच्या चेंडूवर विजय संपादन झालाय गणराज इंटरप्राइजेस या टीमचा. कॉंग्रॅच्युलेशन. चेंडूंचा सामना करत 36 धावांचं योगदान, ज्याच्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर 1 षटक टाकत त्यांनी 1 विकेट सुद्धा मिळवली. सो प्रणय ठरलाय या मॅचचा हिरो. त्यांच्या पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. खुश असतील आपल्या पुत्राच्या कामगिरीवर. जरूर, कारण आई एकवीरा यांच्याकडून सुद्धा डायलॉग आलाय, कारण बंदे में दम नाम आहे प्रणय मुकादम. आणि चांगली दमखम दाखवलं गेलं त्याच्याकडूनही. आणि अर्थातच प्रणय वेगाने या ठिकाणी येत आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा माझ्या माहितीनुसार या टीम तर्फे प्रणय मुकादम या बॅटरने बनवलं. आता जयजी तांगडी हे सुद्धा थोड्याच वेळात आमच्यापर्यंत ते माहिती देतील. सध्या आपण टी शर्ट देणार आहोत. आदरणीय सन्मान्य भानुदासजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते प्रणय या खेळाडूला पित्याच्या शुभ हस्ते पुत्राचा सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. अनेक पारितोषिकं आहेत ज्या पारितोषिकांचा आपण सातत्याने उल्लेख करतोय. या स्पर्धेकरता टी शर्ट आपल्याला स्पॉन्सर केलंय आदरणीय कल्पेश मस्तान, नागेश बांद्रे साहेबांनी. गिफ्ट हॅम्पर यज्ञेश मुकादम, नितीन पाटील यांच्या सौजन्याने या स्पर्धेमध्ये उपलब्ध झाले. शीतपेय कोल्ड्रिंक्स अक्षय केशव वैती यांच्याकडून या स्पर्धेत उपलब्ध झाले. कलिंगड उमेश मुकादम, अननसची व्यवस्था नागेश बांद्रे साहेबांनी केले. केळी प्रसाद कारखंडी साहेबांनी केलेली आहे. या प्रणय मुकादम या ठिकाणी आलेत. भानुदासजी मुकादम साहेबांना विनंती करतोय, प्राऊड फील होत असेल पित्याला आपल्या पुत्राबद्दल. ही मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट जी आपल्याला स्पॉन्सर केले कल्पेश मस्तान, नागेश बांद्रे. आणि त्याच्यानंतर मी विनंती करतोय उमेश गवळी यांना, उमेशजी यांच्या शुभ हस्ते, उमेश गुळवी यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर. त्याच्यानंतर आपण बघतोय कोल्ड ड्रिंक्स थंड. किशोर भगत या गावचे जावई आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हे ट्रॉफी देण्यात येते. त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक्स, अननस, केळी ही जे आपले पाहुणे मंडळी आहेत नागेजी यांच्या शुभ हस्ते हे केळी, थम्सअप आणि अननस देऊन हा सन्मान आपण बघतोय. प्रणय कसं फील होतंय मॅन ऑफ द मॅच? पित्याच्या हस्ते तुझा सत्कार होतोय. आणखीन काही पारितोषिकं तुला मिळतात. कलिंगड मिळतं, वेफर्स मिळत आहेत. संकेतजी देवळीकर यांच्याकडून आलेले वेफर्स आपल्याला पाहायला मिळतोय.
परफॉर्मन्स खूप चांगला झाला आहे या स्पर्धेमध्ये. मला वाटतं तुमच्या टीमतर्फे जास्तीत जास्त धावा तुम्हीच बनवल्यात. कसं फील होतंय? एकदम प्राऊड फील होत आहे. मागच्या वर्षी परफॉर्मन्स इतका चांगला झाला नव्हता, यंदा चांगला परफॉर्मन्स झाला. याचं श्रेय कोणाला देणार? तुमच्या मेहनतीला की तुम्हाला गायडन्स करणाऱ्या त्या व्यक्तीला? आमचे आदर्शतम उमेशदादा मुकादम यांच्या हाताखाली आम्ही खेळतो, त्यांच्यामुळेच आम्ही या स्टेजवर आज आलो आहे. क्या बात आहे. खरोखरच जे आम्हाला हवं होतं तेच वक्तव्य या ठिकाणी प्रणय करतात. प्रणय, कॉंग्रॅच्युलेशन. मॅचला तिथं सुरुवात होत आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. थँक्यू थँक्यू. या प्रतिक्रिया प्रणय याच्या. मॅचला आता लगेच सुरुवात होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात निशांत पाटील आणि त्यांच्या सोबतच तेजस धोबी. आवाज या दोन दिग्गज समालोचकांचा ऐकूया. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. थँक्यू सो मच. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. एक फ्रेश सामना आपल्या भेटीला येताना येथे मात्र दुर्गा माता एंटरप्राइजेस आणि विराज 11 या दोन संघांमध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यात आधी दुर्गा माता संघानं नाणेफेक विन झाला आणि फलंदाजीचा धाड